सुंदर असा ध्यानाचा अभंग आमचे सन्माननीय जोडीवाले प्रकाशी पारकर भाऊ यांनी घेतला. बरेच काय काय गोष्टी त्या ध्यानाच्या अभंगातून समाज प्रबोधन जोक्स बराच काय काय सांगले नाही भावाने. चांगला प्रयत्न एकदम एकदा जोरदार टाळ्या आमच्या पारकर भावासाठी होऊन जाते. सन्मान्य श्री विश्वासी नारकर या गावचे सुपुत्र सन्मान्य श्री विश्वासी नारकर उर्फ पप्या काकासाहेब यांच्याकडून 500 रुपये लागलं होतं मार्गदर्शकाला मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आहे आणि महाराष्ट्रासाठी प्रार्थना करतो आहे. त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावं अशी त्या निमित्ताने प्रार्थना. धन्यवाद. बोले बरंच काय काय सांगले नाही आणि म्हणजे मी काय बोलले त्याची परतफेड म्हणजे तसे ते हजार जबाबी म्हणतात ते ही नाही का काय म्हणजे काय काय जर सांगल्याने तुमका एकदम पायाची बोटा पण बघू चिड आणल्याने काय सांगल्याने की ज्या म्हणतात स्त्रीच्या अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचा बोट का म्हणाले मोठा असा त्या बोटापेक्षा तर त्या बाईच्या मुठीत नवरं राहतं. हे सगळे अनुभवाचे बोल. अनुभव असल्याशिवाय माणूस बोलणारच नाही. अनुभव 100% सांगतोय ह्यो अनुभव आहे काय एवढं दांडगो बाकीचा याचा बरं सांगायचं मूत काढायचं माता 32,000 अंगठी पडली कशा घालणार मी त्या मूत काढायची म्हणजे काहीतरी पटात असा काहीतरी सांगा बुवा नाही का पटात असा काहीतरी सांगा उगाच काहीतरी. बघा माझ्या बाजूला बसलेले आमचे पप्पू सावंत यांच्या मातोश्रींचं आधी महिन्यापूर्वी निधन झालं. त्यांच्या मातोश्रींच्या पवित्र आत्म्यात चिरशांती लाभो अशी त्या महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतात. कारण आई आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. हे आईचं रूप आहे बघा. ह्या आईमध्ये सामावलेलं आहे आणि म्हणून या आईसाठी गाणं म्हणतोय बघा. तर खरोखर ह्यांचीच आई काय सगळ्यांचीच आपली ती आई आहे आणि आईची जागा ही कोणी घेऊ शकत नाही का. आईची आपल्या जागा कोणी घेऊ शकत नाही म्हणून सर्वांच्या आईसाठी गाणं. आईचे मोल कसे लावाल आईचे मोल कसे लावाल बाबांचा त्याग कसा मोलाल. आईचे मोल कसे लावाल बाबांचा त्याग कसा लावाल. कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. 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 आईचे बाबांचा त्याग कसा कसा लावाल तुम्ही अंदाजा. आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आई तुझ्या मूर्ती वाणी जगात दुसरी नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही.
बरोबर आज या देवीची वायर आहेत बघा, वायर आहेत चौकात लांब लावा. नाही कसं आहे, फटाक्यावरनं सांगते, फटाक्यावरनं बुवा, फटाक्यावरनं सांगते. बुवाने सांगितल्याने म्हणलं आम्ही बाहेर म्हणता वाघ असतो, वाघ काय हो बाहेर म्हणाले वाघ. घरा गेल्यावर काय होता आमचा शेळी होता. पण माका सगळ्यांच्या भीती घ्यायची वाटत असत ना बुवा, सगळ्यांच्या माका भीती वाटता लागायची तर त्या फटा घ्यायची, काहीतरी बाबाला भीती वाटत. बरोबर आज आपण हा नवरात्रीचा उत्सव थाटामाटात साजरा करतोय. गाणी भरपूर गाणी येऊन जातात, काय रे भरपूर गाणी, म्हणजे पाटलांच्या बैलगाड्यात एकदम टेन्शन जात हो, निसतो तराटच असतं एकदम. म्हणजे काय काय गाणी नवीन जुनी गाणी येऊन जातात भरपूर, म्हणजे ते काय पत्तोच नाही. पण काय पाटलांचं होय आता तर काय ते नवीन इला रे, पिचली माझी बांगडी होय ना. पिचली माझी बांगडी म्हणते का माहिती आहे, नवीन नवीन गाणी काय ते तुमच्या मनोरंजनासाठी करूच लागतं, पण शॉर्टकट मध्ये करूया कारण बरोबर वेळ गेलेलो असा. आणि त्या गजराच्या माध्यमातून बुवा दादा मागे काय बोलले, म्हणजे वाईट काय बोलले नाही ते आज, आणि बोलणार पण नाही बुवा. कारण खरोखर आम्ही पहिलं सांगितलं की गालबोट लागेल, वादविवाद होतील, अशी आमच्या बाऱ्या कधीच होणार नाही. म्हणून गजराच्या माध्यमातून एक देवीचे पहिलं ते गाणं म्हणतो. आणि आई एक विरा मारली झाली कोल्यांची सावली, सार कोणी वाल्यांच्या आंब्याला धावली. एक विरा मारली तुझ्या उगवला, उगवला भुवांचा हसरा रूप बघून त्याला बरं वाटतं. तर काय नाही, आणि खरोखर एकदा या रसिक प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण राजापुरात ना एक वैशिष्ट्य, मी बरेच कार्यक्रम केले पण राजापूर सारखे भजन रसिक आयुष्यात परत कधी मिळत नाही. कारण आमच्या पटायचं तर अशात ना ए बुवा पेट घाबरा नको काय माझं सिग्नल जरा व्हायचं. बुवा पेट बुवा गरड बरोबर की नाही. आपलं काही शांत चित्ता तुम्ही ऐकताच ना, आमका जरा बरा वाटतं. बरोबर ऑक्सिजन काय रवडा भजनाचं स्तर एवढं बिघडलेलं वाला.
आता मध्ये एक आणि एक व्हायरल म्हणजे व्हिडिओ व्हायरल होता म्हणजे त्याच्या पेटीच फुलत नाही म्हणजे आवाज असं काय लागता ना नवीन नवीन एकदम बुवा असं म्हणजे भारी दाद देवची लागत त्या कलेक्ट पण काय गावड्या प्रश्नच नाही सचिन व्हायरल 4-5 दिवसा कॅलेंडर फुल चालला काय गरज नाही असं नाही ज्याचा ते का आपला असं नाही पण खरोखर गजराच्या माध्यमातून बुवाचे काय बोलण्याची परतफेड करणार कारण एवढं शांत चित्ताने तुम्ही भजन ऐकताय आणि शेवटपर्यंत राहावं कारण मग अशी बुवानी पण या गावचा महिमा भरत बुवा या गावात होऊन गेले त्यांची कीर्ती अजरामर राहिली त्या गावात बरीचशी मंदिर आहे त्याचा छोटासा एक गजर मी केला आहे एक 5 मिनिटाचा गजर हा बारीचा गजर झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटात 7-8 मिनिटात आटपणार मी तर कृष्णा नारकर आमचे सन्माननीय कृष्णा नारकर आणि सचिन नारकर यांनी सांगितलं होतं की छोटासा गजर झाला पाहिजे करूया आडवली गावात भजनी सामना रंगला आणि या महालक्ष्मी मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी नित्य नियमाने हा नवरात्रीचा उत्सव आणि त्याच्यामध्ये डबल वारी जवळजवळ रात्रीचे 2 वाजता तुम्ही चांगल्या संख्येने डबल वारी श्रवण करताय खरोखर मनाचं समाधान आणि साफल्य होत आहे रसिक जमलं नाही आणि म्हणून म्हणतो नवरात्रीचा उत्सव थाटामाटात चालण्याचा आनंद आहे श्रोत्यांची भजनावर माया नाही तर त्यांचा वाटला असता गरबा पण खेळला असता गरबा तो आरती उतारू रे संतोषी माता रे मैं तो आरती उतारू रे संतोषी माता रे जय जय संतोषी माता रे जय जय
भरपूर काय काय सांगणार घ्या म्हणजे त्या देवीकडे पण बघितच नाही. नको नको ते प्रकार ना त्या जन्मातच होतो. नको नको ते जन्मता नको नको ते प्रकार माझं बोलण्याचा उद्देश कळता ना म्हणजे पण तुम्ही भजन ठेवला बघा. तुमच्या आता तुमच्या माता वगैरे आहेत या छोट्या मुली बसल्या आहेत. सांगायचा एकच प्रयत्न करतोय बघा सध्या परिस्थिती काय चालली आहे ऐकून घ्या जरा. सध्या परिस्थिती अशी चालली आहे की तुमका हे बदलापूरचा विषय माहित असा तुमका म्हणजे मुलीने तुम्ही सावधान व्हा. बदलापूरचा विषय काय झालं त्या 3 वर्षाच्या काही 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला पण कुठेतरी त्याचा एन्काउंटर झाला. ही एकदा म्हणजे थोडी काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जशी मोठी कामगिरी आहे पण मुलींनी तुम्ही सांभाळा आता स्वतः. ह्या आता असुरक्षित राहिलेला आणि कुठेतरी या भजन कीर्तन नामस्मरणामध्ये या आपली संस्कृती जपा. आणि आई वडील जे काय सांगतील ना काय आई वडील सांगतील का ऐका नाही का काय ऐका बरं. आई वडील म्हणतात ते कारण आई वडिलांसारखा दैवत नाही. कारण आपले आई वडीलच आपल्या मुलाचा चांगला विचार करणार म्हणून ते आपण ऐकलं पाहिजे. काय गेले घेऊन नवरात्री भजन कीर्तन करा दांडिया खेळा तुम्ही दिसतच नाही. आपल्या जन्माचे आपले शरीर मिळाला ना त्या शरीराचा आपला सार्थक होता. कुठेतरी आपल्याला भजन कीर्तनामध्ये राहिला तर आपल्याला कुठेतरी मोक्ष आहे. राम म्हणायचं राम म्हणजे राम म्हटल्यानंतर कोण उघडणार आणि मग म्हटल्यानंतर कोण बंद होणार तो राम आतमध्ये डायरेक्ट बरोबर नाही तो राम असा बुवा लवकर येवा तसे आरामात आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन अशा आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण प्रत्येकाने आत्मसात केला तर आपण कल्याण होईल. त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक गाणं एकच राजा इथं जन्मला एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं
फारशी वेळ होऊन गेली म्हणून कचऱ्याकडे वळणं महत्वाचं आहे. कारण आतापर्यंत सुंदर कार्यक्रम नाटकाचा खरोखर चांगला झालेला आहे. दोन्ही बुवा एकामेकाला पूरक असे आपल्याला डबल करायचा सामना लागला आहे. भजन सोपे नाही. भजन आता पदवी लागलेली आहे. वाघ दोन वाघांचा सामना नाही का बर का. दोन वाघांची टक्कर म्हणजे आता काय झाला प्राण्यांची विशेषणा बुडा लोकांनी आपल्याला घडले. दोन वाघांची टक्कर आणि काही नाही करतात. पण मला सांगितलं की भजनामध्ये असं नाव पोहानी कमवलं आहे की कुठेतरी चालले असते म्हणजे मुंबईपर्यंतच्या रेल्वे स्टेशनला तरी थांबले तरी 5-50 लोक त्यांच्या बाजूला उभे राहतात. ही गरीब पुण्याई आहे. माणूस किती जगला त्यापेक्षा माणूस कसा जगला याला महत्व आहे नाही का. कसा जगला याला महत्व आहे. जगायला पाहिजे ना. बऱ्याच वर्ष जगतो माणसं. कर्म चांगला व्हायला. कर्म ज्याचा चांगला त्याला कितीच भीती नाही बघा. कारण माझा ह्या मी केले मी का केले माझा यमाचा खाजा माझ्यावर कधी धावायचा ना. मी मला जेव्हा झालो तो संपलो आणि म्हणून म्हणतोय त्या मी झालो तो कायम संपलो. म्हणजे आपण कमावला तरी काय जन्मातून आपण नाव कमवून जायचा. तूने जो कमाया है वो बरोबर. आम्ही म्हणजे कसा असा विषय प्रत्येक जण गाणी म्हणतात पण आम्ही विषय धरू एका पुरं धरून गाणी म्हणण्याचा प्रयत्न करता. गाणी भरपूर पाटलांचं पहिले गाडो आता काय ती तिसरी बांगडी गेली आहे त्याच्यानंतर एक काही नाही पाकरा आता एकदम खतरनाक. सचिन पाकराजा म्हणजे त्या एकदम खतरनाक गाणी नाही तुम्ही ऐकला पाकराजा तो शेवट माका आठवलं ना माका रडा घ्या माका तर लई बेकार वाटतात. म्हणजे पाण्याचा अर्धवट तुटला तर तसा प्रसंग होता नाही बाबा. काय पुरा झाला तर ठीक आहे नाही तर अर्धवट तुटला की त्याला काय करायचं बघलंच ना बघितलं सचिन. तूने जो कमाया है वो तूने जो कमाया तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया आपण येणार खाली आत निघून जाणार. कारण ह्या संसाराचा नियम असा त्याप्रमाणे आपण कशाक महत्व देवता मुलीला कशाक महत्व देवता तर तुम्ही ठरवा. काय तुमका एकच सांगते लहान मुलींसाठी एकच सांगते. लहान मुलींसाठी तुमका काम म्हणजे अभ्यास करूचं नसाल शिक्षण करूचं नसाल कमी करा करू नको बरोबर आहे. तुमका जेवण करूचं नसाल जेवण करू नका. तुमका जेवणानंतर भांडी कपडे धुवचे नसले धुवू नका.
देवाचं कोण करा. पण समाजामध्ये एवढंच काम करा, समाजामध्ये की आपल्या समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान ही काय ताटपणे आपला बाप धरला पाहिजे, आई वडील धरले पाहिजे. असं काम करू नका की ज्याने आपल्या आई वडिलांची मान खाली झुकेल. एवढं मात्र पटणाचं काय वाजत बघा. पहिल्याचे दिवस आठवले का? आणि इथे जमलं म्हणजे महिला वर्गाच्या माझ्या बहिणीप्रमाणे आहे, त्यांना एकच सांगेन की सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर तुळशी पाणी घाला, तुळशी पाणी घाला आणि आपल्या नवऱ्याच्या पाया पडा. तर प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या पाया पडलाच पाहिजे. भले आपल्या अंगठ्याच्या बाजूचा बोट मोठा असला तरी आपल्या नवऱ्याच्या पाया पडायचा. प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या पाया पडलं पाहिजे, जरी ते 745 वर्ष असलो तरी चाला. बरोबर की नाही? म्हणजे काय पडायला की नाही आधी टाळे वाजवले. बरोबर मी खड्डर आई आजी कशात चांगलं व्यवस्थित बस म्हणून वर एवढं होतं सांगल्याने. कशात चांगलंय की मागे असं झाला की 2 पोरगे होते असे वर बसले होते आणि अशीच आमची बारी चाललेली आणि खाता 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 करता खाली कधी पडले बाजूला कळला आणि म्हणून गडबड झाले. बरं ना मध्ये माझ्या आजीची आठवण येऊ म्हणून सांगतोय तुमका. आणि महिलांनी ह्या काम मात्र नक्की करा, कारण स्त्रीचा आदर बुवा म्हणजे मला सांगले की स्त्रीने स्त्रीचा आदर आपण केलाच पाहिजे. कारण नवदुर्गेला आपण पुजतो, कारण स्त्री सामान्य नाही हो. स्त्री ही सामान्य आहे. स्त्रीचे पण 3 जन्म आहे. एक म्हणजे ती जन्म घेते, बरोबर की नाही. दुसरं म्हणजे तिचं लग्न होऊन ती परत दुसरा संसार ते एक जन्म आहे. आणि तिसरा म्हणजे ज्यावेळी स्त्री गरोदर असते 9 महिने आपल्या त्या गर्भामध्ये पोटाच्या बालकाला वाढवते आणि ज्यावेळी बाळंत होते, बाळंत म्हणजे बाळंत शब्द जर तुम्ही बोलला तर बाळंतिका बाळ जन्माला येते तिचा अंत होऊ शकतो. ते बाळंतपण म्हणजे तो 3 जन्म आपण स्त्री भोगते. म्हणून तिला स्त्रीसाठी जोरदार टाळ्या होते. मोक्षाचा सार आहे. मोक्ष जर आपल्याला मिळत असेल तर आपल्या भजन कीर्तन आणि नामस्मरणामध्ये धावत लागतात. नाहीतर काय बुवा आता भक्ती काय सांगतात बरेच वेळ जाऊ दे बुवा मला वाटतं काहीतरी बारी ठरवतच वाटतं.
खरोखर ही जी गाणी काय काय जण असं आमचं एकच विषय असतं की गजरातूनच गाणी बिनी काही म्हणायला घ्यायची अगोदर करून टाइमपास करायचो ना त्या करून गवळण आणि कवालीपर्यंत बारीक बुवा जाय पण बुवा अजून बरंच आहे पाठवा नाही नाही तर लय लांब असेल तर हावको येईल अजून एक कारण बुवा आम्हाला ज्येष्ठ आहे आणि त्यांच्या आज्ञेच्या बाहेर आम्ही आता ते चुटक्या वगैरे सांगतात मग अशी बुवाने सांगितलं की माझ्या बायकोचं मी सांगितलं होतं की पाठकलेत नंबर येतो पण आपलं मी जाऊन काय माका सत्कार केल्याने पण बुवांचं तर सांगितलं की नाही मी की साखर नाही दूध नाही पावडर हे आपलं जोक सत बुवा एवढं वाईट वाटत घेऊ नको म्हणतात बुवाने सांगितल्याने की माका हा विषय पटलो नाही मी माझ्या बायकोचे काय थपड दिले माका पटलो नाही म्हणाले पण हे जोक सत बुवा आपल्या मनात लावून घ्यायचं नाही एवढं मनात नाही पण हंटच जोरदार लय भांडा दोघांचा आम्हाला पण एकदा त्यांनी माझा सल्लो घेतला बुवाने पण म्हणतात किती बायको तरी म्हणजे भांडतच असता माझ्याबरोबर काय करायचं मी त्यांना सांगितलं आज तुम्ही घराकडे जावा आणि गोड गोड बोला ती काय म्हणत तर होय म्हणा तिची तारीफ करा काय तिची तारीफ करा म्हटलं काहीतरी कशी त्याच्याबद्दल चांगला बोला म्हणून आज ठरवलेली की आज आपण आपल्या सहभागी बरोबर चांगला वागायचा आणि आपल्या घरात गेले संध्याकाळचे रात्री जेव बसले व जेव बसले आणि जेव काढल्याने आमच्या वहिनी जेव काढल्याने आमचे बुवा म्हणतात वाह जेवण किती आज सुंदर झालंय जेवण किती आज सुंदर झालं कारण तारीफ केल्याने जेवण किती आज सुंदर झालंय आणि विशेष म्हणजे ही म्हणाली चण्याची भाजीची केलंस आज तू काय तुझ्या हातात गोडी आहे काय तुझ्या हातात चव आज जी तू चण्याची भाजी केलंस ती किती गोड झाली किती चविष्ट झाली वहिनी आमची म्हणाली हो आजच तुमका कशी काय चण्याची भाजी तुमका एवढी गोड वाटली चवदार वाटली आणि नाही तेव्हा कधी आज दुकान मी ते शेजारणीकडनं चण्याची भाजी आणलं होतं ती तुमका कशी गोड वाटली तर एवढी वर्ष आम्ही मोठं जेवण करून त्याला परत आणला म्हणजे बुवा आमचे तसे एकदम पोचलेले तुमका माहित नाही काय काय एक घालतात पण आता बघा त्यांना पण चान्स देऊ करू कारण बरीच रात्र झाली आहे आणि खरोखर त्या मंडळाची पुन्हा माफी मागते कारण आम्ही दोघे पण बुवा आज जरा थोडे उशीर झालो महाराज उशीर झाल्याबद्दल थोडी माफी मागतो आपण कमीत कमी गवळणीपर्यंत बारीक करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार पण बुवानी बरोबर काय काय बुवानी बघा भजन क्षेत्रामध्ये आमचे कैलासवासी आमचे आजोबा अर्जुन तावडे बुवा कदम बुवा पांचाळ बुवा पाटील बुवा बरोबर यांनी नाव कमवलं या गावचे पण बरेचसे सुपुत्र आहेत त्यांनी पण या भजन क्षेत्रामध्ये कीर्तनामध्ये आपल्या पहाडी आवाजात वारकरी भजनात संगीत भजनामध्ये नाव कमवलं त्यांचा गजर घेणार आहे थोडासा पण असं नाव कमवलं पाहिजे काय काय आमच्या बुवा लोकांची आता काय काय बुवांची स्मारक झाली कदम बुवांचं स्मारक झालंय आरे फाट्यावर कुसूरगावी पांचाळ बुवांचं झालंय त्याच्यानंतर आता चिंतामणी पांचाळ बुवांचं स्मारक त्या कुडाळ तालुक्यामध्ये होणार त्यांच्या गावी म्हणजे स्मारक झाली काय काय बघा काय काय लोकांची नेत्यांची रोडला नाव बरोबर केलं माऊली रोडला कारण कर्म चांगला पण आम्ही किती जरी काय केला आमच्या नशिबात म्हाळ आमच्या नशिबात काय म्हाळ फक्त कोणतरी आमचं घालतो पण तो घालतो तो कसो म्हणजे बघा जवान कसा एकदम 5-5 भाजी भोपळ्याची भाजी वाटाणा बटाटा कोबी आणि कशी कारला गाठियो भात डाळ वाटाण्याचा सांबारा वडे पापड लोणचा गुलाबजामुन जिलेबी कोण कोण भावराव घालतो म्हणजे एवढा सगळा जवान पण जो गेलो त्याच्या नावाने काय तो केळीच्या पानाचं एवढंसं तोडतो काढतो एवढंसं त्याच्या 4 शिटकोना भात वड्याचा तुकडे येत असो त्या भाताला डाळ वाटाणे बटाट्याचे वाटाणं लोणचा अशी टिकली लावणार लोणच्याची डाळी गुळाची शिपटणार डाळी पाटुळी शिपटणार अशी आणि ह्या सगळ्या घेऊन जाणार
नाळ्यावर ठेवणार पाणी सोडणार काव 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 आणा येतो आम येतो म्हणजे अशी पद्धत म्हणजे ह्या आमचे म्हाळ बरोबर ना ताई. मोठ्या मोठ्या जे स्मारक झाले आधी हस्ता पटला हे झाला हे विषय म्हणजे चांगला कर्म केला चांगला काहीतरी घडणार काय नाही हो. पण आमचे कसे भारी आहेत ना म्हणजे माहित ना इंग्लिश काय बोलतात फटफट 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 इंग्लिश फटफट फटफट बोलणार. मागे मुंबई गेले त्यांनी चाटे कोचिंग क्लासेस कोर्स केला गोवाने आमचे चाटे कोचिंग क्लासेस चाटेकडे जायचे तुमका माहिती आहे रे ऋषी चाटे कोचिंग क्लासेस माहिती जाता ना. चाटे कोचिंग क्लासेस कोर्स केल्याने गोवाने 2 महिन्याचं आणि इंग्लिशच बोलायला लागले फटफडावून फटफडावून. आणि आपल्या गावात गेले आणि ते आजी दे ना एक अशी शेणी घालत होती आजी शेणी घालत होती आजी शेणी घालत होती. तर बुवा आजी विचारतात व्हॉट इज युअर नेम. पण ताट्याकडे होतं काय रे व्हॉट इज युअर नेम. आजी पण एकदम पोचलेलीच तिने आपलं तो गोळवचं शेणाचं मळल्या आणि असं पागल्या दिल्या धरून डोळ्यावर टाकून फोडून मारल्या डोळ्यावर म्हणून हेच माझं नेम. चुटके बारसे आता पेटा उठलेला आता मागे सांगितलंय कसा तापवते पण आजीचं नात कोणी करायचं नाही. त्या नातिक जमत नाही ना आता आजी करणार काय बरोबर की नाही. आणि हे आयोजन परिपूर्ण असं आयोजन कुठचंही कसर बाकी नाही असं आयोजन बुवा तुम्ही केलं. खरोखर एकदा दोघांना टाळ्या आहे ग्रामस्थांसाठी आमच्या मोठ्यांसाठी आमचे सचिन नारकर खरोखर नारकरांचा फोन कायम मला असलं कायम सचिन साहेबांचा कृष्णा नारकर मला सचिन नारकर मला कारण मलाच वाईट वाटत होतं की आडवली गावात या 3 वेळा मला फोन आले बाजीसाठी एकदा केली त्याच्यानंतर 3दा आले. काही कारणास्तव करता आले का दुसरीकडे बुकिंग असल्यामुळे हो पण आज येऊचं होतो काय नाही ना बाकी काय आणि पानापरती जाऊ ठेवणारच नाही काय खरोखर बुवा या आयोजनच एवढा चांगला होता कारण हो सध्या कलियुगा माझी सांगितल्या नको त्या घटना बुवा त्याच्यावर पण तुम्ही जास्त फोकस करा कारण माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं प्रबोधन करू शकता. कारण ह्या बघा आता ह्या पुण्यामध्ये त्या दिवशी काहीतरी परत तशीच घटना उल्हासनगर सारखी झाली बदलापूर सारखी तीच घटना पुन्हा झाली. मागे मुलींना पण सांगतो की आई वडिलांचं आहे का मध्यंतरी ती कुठची तिचे मला वाटतं 30 का 35 तुकडे टाकून वसईला 30 का 35 तुकडे त्या प्रियसीचे गेले. म्हणजे किती घटना वाईट आहे. कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे समाजाला आणि कुठेतरी भजन कीर्तनात राहिलं पाहिजे बरोबर की नाही बाबा एकदम. बाकी ठीक नाही झाला काय खरोखर फॅशनचं जमान फॅशन पण किती करू होईल सध्या फॅशन एकदम
फॅशन एकदम बेकार आहे सध्या. सध्या बघा ज्याची 28शी कमर आहे, किती 28शी, तो 35शी जीन्स वापरतो. कमर किती 28शी, पण 35शी जीन्स. काय तुम्ही देवाच्या दर्शनात जाशाल आणि तो मुद्दाम देवाच्या दर्शनाला गेलं तर काय करतो तुम्ही? कॉईन घरी टाकायचा तो विचार करू थोडा. आणि असं माणूस ना एकदम हुलसावर असता बघा, असा कोणतरी कॅरेक्टर असता, असा हुशार असतो असो तो माणूस. तो 28शी कमर आहे, 35शी पॅन्ट घालतो, आणखी जेव पडतो पुढे असतात. जेव पड मला घेणार काय रे? ती खीर घेतो. काय रे जाऊया, काय घेतो? खीर घेतो. खीर वाढू, खीर खीर खीर. मला समोरासमोर जर बसली असती जेव, त्याने मागच्या काय बघायचं? फॅशन. आपण फॅशन किती करू बाई. मंदिरात गेल्यानंतर खरोखर याला त्याच्या मुली बसल्या त्या काय यांच्याकडे जोरदार वाजवा, कारण तो कशासाठी द्या, कारण हे तुमच्या घरचे संस्कार आहेत. नाही तर काही ठिकाणी जावा तुम्ही, बऱ्याच ठिकाणी गेलात ना तर दर्शनाला पोरी ना टी शर्ट आणि पॅन्ट, जीन्स पॅन्ट घालून जातात. ही आपली संस्कृती नाही. मला टी शर्ट घालणार पण तोकडा, काय तोकडा टी शर्ट घालणं म्हणजे ही कुठे संस्कृती आपली नाही. एक विषय सांगते नारकर साहेब, आपण वाशीचा ब्रिज आहे, वाशीचा ब्रिज मानपूर संपल्यानंतर एक सत्य घटना, ही खोटी घटना नाही की थंय एक प्रियकर आणि प्रियसी तर नवीन गाडी घ्यायची रे ती हा FZ, म्हणजे तिची मागची सीट लय उंच असता आणि तो चालवणारो असो असता आणि त्या पाठीमागे जा हंडा बसता ना, म्हणजे त्या गाडी चालवता काय कळत नाही. तर ती अशी अशी बसलेली असता त्याच्यात काय R15 मस्त आता मुंबईच निघा. तर ती अशी बसलेली असताना तर ती अशी चालली होती. त्या आपल्या वाशीचा ब्रिज आहे बघा, मानपूर संपल्यावर अशी ती ब्रिजने ती दोघांनी चालली होती. प्रियसी आणि प्रियकर होतो आणि ते 2-3 गर्दुले होते. गर्दुले सांभाळले ना, गर्दुले चरशी म्हणतात ते चरशी होते. आय चरशी होते. ती चरशीने काय केलं, दबागली. तर चर्चेने दबागली की ही दोघा त्यांना चालली आहे. परत तिला घातलेले जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट आणि ती अशी बसल्यानंतर तो प्रकार तुम्ही डोळ्यासमोर आला. आणखी काय केल्या गर्दुल्यानी माग ती गाडी पुढे जात अशी मागना गाडी घेऊन गेले. सिगारेट फुकतच होतो आणि जे घेऊन गेलो मागे त्यांची गाडी मागे लावल्या आणि ती सिगारेट तिच्या त्या मुलीच्या पॅन्टीत टाकली. हे काय प्रकार झालो असतात ते तुम्ही बघा. म्हणून काय घालू भाई आपण, सत्य परिस्थिती आहे म्हणजे अशी चुकीची नाही हो, या सत्य परिस्थिती आहे. तर काही पांचटगिरी वगैरे मला काय नाही. म्हणजे कुठेतरी आपण आपल्याला समाजाला देणे लागतो की आपण चांगल्या याच्यात राहू आणि खरोखर अशाच पेहरावामध्ये अशाच ड्रेसमध्ये देवाच्या पाया पडायला जायचं. बरोबर नाही? कोणी सांगले नाही साडीवर बायको मी साडीवर देत नाही, काय बायको मी साडीवर देत नाही म्हणून तुमचे मांडता परिस्थिती या हो. माका ती आधी काय सांगता माहिती आहे, शरारा घेऊन यावा. काय सांगता, शरारा घेऊन यावा. मी म्हटलं तुझ्या अंगावर नाही मुठभर मास, शरारा काय घालतो. परिस्थिती गंभीर आहे. शरारा काय घालायचं. पहिली स्त्री कशी वाटायची बघा हा, ती काष्टी साडी आंबाड्यावर काय, कारण बघा बाईकवर बसणारी पण महिला कशी वाटली पाहिजे. ज्यावेळी बाईकवर आपली एक मराठी महिला बसली ती कशी वाटली पाहिजे, मस्तपैकी काष्टी साडी वा काष्टी साडी, डोक्यावर पदर, मोठा कुंकू आणि पेहरावात बसली पाहिजे. म्हणायला पाहिजे वा 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 कुठली मराठीच्या चांगल्या कुणाची सून त्या बाईकवरून चालल्या असं म्हटलं पाहिजे. आता नाही, आता मॅक्शो. कारण आता बघा ज्या बाल जन्म घेताना त्याला त्या पदराची माया नाही, पदराची सावळी नाही, सारख्या पोट्यांना मिळतील कशी तिची मम्मी घालता मॅक्शी असा विषय. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून कुठेतरी आपण सांभाळायला पाहिजे. बरोबर नाही बुवा. आमकाला भांडण नाही अजिबात, तुमचा पण नाही सांगता येईल का. खरोखर बुवा आमचे तसे काही नाही. पण बुवा म्हणजे कॉलेजमध्ये होते ना तेव्हा गाणी बाकी भारी म्हणायचे. बुवा
बुवांचा एका पोरगीवर प्रेम होता त्या आणि त्या प्रेम झाल्यावर बुवाने कसा गेले बघा, आए हो मेरे जिंदगी में तुम बार बनके, आए हो मेरे जिंदगी में तुम बार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके आए। आए हो मेरी जिंदगी में तुम बाहर बनके, काय बुवा एकदम काय त्यावेळी कॉलेजचं जमानं 9 वर्षाचे नाही आता सांगते रे पुढचा ते म्हणते का सुरसेवा सोडून देतोय, पण काय झाला तर प्रेम प्रकरण बुवांचा आमच्या मोडला आणि मग बुवा चालू झाले. बुवा मग देवदास झाल्याने गाणं काय नंतर बघा, या तुमच्या मनोरंजनासाठी सांगते, याच्यात काय या नाही मग जीता था जिसके लिए उसके लिए मरता था, जीता था जिसके लिए उसके लिए मरता था, मग बुवांचा आठवला डोळे बुवांचे पानावले धक्के झाले, रडत राहिले. आणि एकदम मोडला हो, पण नंतर त्या काळाला या कोणी गेल्या, या कोणी गेल्या ते सांगताय. अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का, प्यार नहीं लूट लिया कर यार का, आणि जातच नाही असं म्हणजे ह्या बुवांच्या बाबतीत झालं नाही का समाजानंतर ह्या काम केलं कोणतरी मित्रांनो. पण पहिल्याचं बघा, पहिलं प्रेम कसं असायचं मंडळी, पहिलं प्रेम म्हणजे कधी 70-80 वर्षापूर्वीचं पहिलं प्रेम. आणि कसं प्रपोज करायचं त्या जमान्यात, कसं करायचे, चल ग सके पंढरीला, चल ग सके पंढरीला, प्रपोज कसे करायचे, चल ग सके, एखादी पोरगी आवडली 70-80 वर्षाच्या पूर्वी, चल ग सके आता पंढरीला जाऊ, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपला सुखी संसार चालू करू. या पहिला प्रेम होता. नंतर तो जमानो गेलो आणि आमचं गेलो नंतर काय, नंतर आमच्या जमान्यात आम्ही कॉलेजला असताना कसा प्रपोज व्हायचा, क्या बोलती तू, क्या मैं बोलूं, सुना आती के घंटाला, क्या करूं आके में घंटाला, खाएंगे पिएंगे गाएंगे नाचेंगे, जो प्रपोज आती के घंटाला बरोबर आहे आमच्या वेळा, तू बोलतच नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक होतो, तो कसं करायचं माहिती आहे, आजा मेरी गाडी में बैठ जा, ये ना माझ्या गाडीत बस ना, आजा मेरी गाडीत बैठ जा, ये ना माझ्या गाडीत बस ना, लॉन्ग राइड जाएंगे, फुल स्पीड जाएंगे, कहीं रुकेंगे ना, पॉम पॉम खाना पीना, गाडी में होगा सन पॉम पॉम. या असे काय गाणी होती. पण बरोबर त्यावेळी
करूया उदो आता तर गाणं बघायला किती सुंदर गाणी करूया उदो 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 अंबाबाईचा मायेचा माय करा शरी उदो उदो ही सुंदर गाणी किती बरी वाटत नाही तर काही म्हणायचं गेला म्हणजे काय म्हणजे तुम्हाला करून काहीतरी ठेव काय धन्यवाद देतो आयोजन देवी भक्तीचा काही संगम केला आडवली गावात वरणी सांग रंगला आडवली गावात वरणी सांग रंगला आमचे सन्माननीय श्री कृष्ण नारकर यांनी